सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरात विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली। केतन रमेश पाटोळे वय 24 राहणार भारतनगर कुमठा नाका असं मृत तरुणाचं नाव आहे। यशवंत सोसायटी स्वागतनगर रोड येथे गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी मंडप व स्वागत कमान उभारण्यात आली होती। या कमानीवर झेंडा लावण्यासाठी केतन वर चढला होता। झेंड्यासाठी वापरलेल्या कापडाला स्टीलचा पाईप जोडलेला होता। सुमारे 20 ते 25 फूट उंच कमानीच्या शेजारीच विद्युत वाहिनी होती। झेंड्याच्या पाईपचा त्या तारेला स्पर्श झाल्याने केतनला जोरदार विजेचा धक्का बसला। धक्का बसताच तो सुमारे 20 फूट उंचीवरून खाली कोसळला। घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचं घोषित केलं। या घटनेची नोंद सिव्हिल पोलिसात झाली आहे।